मित्र हो नमस्कार. एका नवीन व्हिडिओमध्ये आपणा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. मित्र आपण आपल्या चॅनलद्वारे नवीन विषयांवर व्हिडिओ करत असतो. आज असाच एक नवीन विषय आपल्यासाठी घेऊन आलो आहे. तो म्हणजे पक्षी. परत एकदा ऐका, पक्ष नव्हे पक्षी. हल्ली पक्षाशी संबंध खूप जास्त येतो. पक्षाशी म्हणजे राजकीय पक्षांशी संबंध जास्त येतो आणि आपण निसर्गातील पक्ष्यांपासून मात्र दुरावत चाललो आहे. तर मित्र हो, या पक्ष्यांजवळ, ह्या उडणाऱ्या पक्ष्यांजवळ पुन्हा तुम्हाला नेण्यासाठी हा व्हिडिओ बनवतो आहे. त्यामुळे तो ऐका. मित्र हो, अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांच्या आयुष्यात पक्षी येतात. सगळ्यांना पक्षी आवडतात. अगदी चिमुकल्यांच्या गोष्टीतसुद्धा पक्षी आलेले आहेत आणि त्या पक्ष्यांविषयी माहिती घेण्याला चिमुकल्यांपासून ते अगदी मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडतं. मित्र, आपल्या सवयी, माणसांच्या सवयी आपल्याला माहिती असतात, परंतु पशुपक्ष्यांच्या सवयी काय असतात, त्यांच्याबद्दलची अद्भुत माहिती ती बऱ्याच वेळा आपल्याला माहिती नसते. काही अंधश्रद्धेमुळे आपल्या मनामध्ये निर्माण झालेली असते. तर यामुळे पक्ष्यांवर एखादा व्हिडिओ बनवावा असं मी ठरवलं आणि पक्ष्यांवर एक नाही तर 2 व्हिडिओ मी बनवणार आहे. त्यातला पहिला विषय हा जनरल असेल, पक्ष्यांविषयीची माहिती आणि महत्त्वाचं म्हणजे पक्ष्यांविषयीची रोचक माहिती. आणि दुसऱ्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत पक्षी स्थलांतर कसं होतं. तर ते मी जाता तुम्हाला थोडक्यात ती माहिती देईन. पक्षी स्थलांतराविषयी दुसऱ्या व्हिडिओमध्ये आपण काय पाहणार आहोत याची. आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया. आपल्या निसर्गाचे संतुलन राखण्यामध्ये पक्ष्यांचा मोलाचा वाटा असतो. पक्षी हे निसर्गाची शोभा वाढवतात. जगभरामधील विविध देशांमध्ये विविध प्रजातींचे पक्षी आढळतात. काही पक्ष्यांना निसर्गाकडून विविध रंगाची देणगी मिळालेली असते. काही पक्ष्यांचे रंग आपले मन मोहून टाकतात. जगभरामध्ये काही प्रजातींच्या पक्ष्यांची संख्या दिवसेंदिवस कमी होत चालली आहे. तर पक्ष्यांच्या काही प्रजाती तर नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. वर्तमानात उपलब्ध असणाऱ्या पक्ष्यांच्या प्रजातींचे आपण संवर्धन केले पाहिजे आणि त्यांच्या रक्षणासाठी आपण प्रयत्न केले पाहिजेत. आपल्या भारत देशामध्ये 1200हून अधिक विविध प्रजातींचे पक्षी आढळतात. काही प्रजातींचे पक्षी हे मूळ भारतीय आहेत, तर काही पक्षी हे दुसऱ्या देशातील स्थलांतर करून आपल्या देशात आलेले आहेत. हे पक्षी जे स्थलांतरित होतात, ते पक्षी काही काळानंतर म्हणजे त्यांच्या मूळ ठिकाणी वातावरण अनुकूल झाल्यानंतर आपल्या देशात परत जातात. पक्ष्याचा डोळा त्याच्या डोक्याच्या सुमारे 50% भाग घेतो. ही एक अतिशय महत्त्वाची बातमी म्हणण्यापेक्षा ही अतिशय महत्त्वाची माहिती आहे मित्र. कारण आपला डोळा जर बघितलात तर आपलं डोकं केवढं, आपलं शिर केवढं आणि डोळा केवढा. पण पक्ष्यांचा जर डोळा पाहिला तर त्यांचा डोळा त्यांच्या डोक्याच्या तुलनेत खूप मोठा असतो. आपले डोळे हे आपल्या डोक्याचा 5% भाग घेतात आणि पक्ष्यांचा डोळा हा त्याच्या डोक्याचा सुमारे 50% भाग व्यापतो. पक्ष्यांच्या डोळ्याची तुलना करण्यासाठी आपले डोळे बेसबॉलच्या आकाराचे असले पाहिजेत. मित्र, आपण थोडक्यामध्ये ही रोचक माहिती जी आहे ती आपण मिळवू. जी आपल्याला माहिती नाही ती माहिती देण्याचा या व्हिडिओद्वारे मी प्रयत्न करतो आहे. मित्र, पेंग्विन हा एकमेव पक्षी आहे जो पोहू शकतो पण उडू शकत नाही. मात्र सरळ चालणारा हा निसर्गातील एकमेव पक्षी आहे. सर्वात लहान पक्ष्याची अंडी ही हमिंगबर्डची आहेत आणि त्याचा आकार हा वाटाण्यासारखा असतो. सर्वात मोठी अंडी ही शहामृगाची आहेत. ते कॅन्टलॉपच्या आकाराचं असतं. पक्षी हे उड्डाणासाठी अनुकूल केलेले
पृष्ठवंशी प्राणी आहेत. अनेक जण धावू शकतात, उडी मारू शकतात, पोहू शकतात आणि डुबकीसुद्धा मारू शकतात. पेंग्विनसारख्या काही पक्ष्यांनी उडण्याची क्षमता गमावली, परंतु त्यांचे पंख मात्र त्यांनी टिकवून ठेवले. पक्षी हे जगभरात आणि सर्व अधिवासामध्ये आढळतात. घुबड हे घुबडाचे डोके जवळजवळ 360 अंशमध्ये म्हणजे पूर्ण वर्तुळामध्ये फिरवतं, मात्र त्यांचे डोळे हलू शकत नाहीत. मित्र, काय कमाल आहे बघा. या घुबडाला त्याची मान 360 अंश सेल्सिअस म्हणजे पूर्ण गोलाकार फिरवता येते, मात्र डोळे हलवता येत नाही. कोंबडी हा सुद्धा पक्ष्यामध्ये मोडतो. कोंबडीचे 200पेक्षा जास्त वेगवेगळे आवाज असतात, जे ते वेगवेगळ्या प्रकारचा संवाद साधण्यासाठी उपयोगी करतात. नॅशनल जिओग्राफिकच्या मते कोंबडी की अंडी यावरून एक जुना वाद आहे. कोंबडा आधी की अंडा आधी, हा आपण लहानपणापासून ऐकलेला वाद आहे. आपल्यालाही माहिती नाही नेमकं खरं काय ते. तर मित्रो, नॅशनल जिओग्राफिकच्या मते कोंबडी की अंडी याचं उत्तर त्यांनी शोधलेलं आहे थोडंफार. कोंबडी दिसण्यापूर्वी हजारो वर्षापूर्वी सरपटणारे प्राणी अंडी घालत होते. पहिली कोंबडी एका पक्षाने घातलेल्या अंड्यातून आली, जी अगदी कोंबडी नव्हती, म्हणून अंड हे प्रथम आला आणि नंतर कोंबडी आली. मित्र, आता त्याच्यात मी म्हटलं की पहिल्यांदा जी जन्माला ती आताच्या कोंबडीसारखी नव्हती. म्हणजे आपण माणूस सुरुवातीचा बघा, माणसाची जी निर्मिती झाली ती कशी हळूहळू एक एक उत्क्रांती होत गेली माणसामध्ये. आणि तो आता त्याचा माणूस बघा, नाही तर जुना माणूस बघा, एकदम पश्चिमयुगीन काळातलं. तर तुम्हाला त्यावेळेचा माणूस हा अतिशय माकडासारखा, अस्वलासारखा असा दिसेल. तो हळूहळू त्याच्यात उत्क्रांती होत जात तो माणूस होत गेला. तसंच या कोंबडीचं झालं. मित्रांनो, दुसरा महत्त्वाचा विषय, माणसाने पाळलेला पहिला पक्षी हा हंस होता. पक्ष्यासारखे खा या सामान्य वाक्प्रचाराचा अर्थ काहीतरी वेगळा असावा, कारण बरेच पक्षी दररोज त्यांच्या वजनाच्या दुप्पट अन्न खातात. खरं तर पक्ष्याला बाळाच्या किंवा मांजरीपेक्षा जास्त आकाराच्या प्रमाणात अन्न लागतं. काही महत्त्वाच्या पक्ष्यांची आपण आता थोडक्यात माहिती घेऊया. साळुंके पक्षी हे लहान पक्षी ज्यांचं वजन साधारणपणे 3 ते 5 पाऊंड असते. काळे डोळे, तपकिरी शरीर आणि पंख आणि चमकदार पिवळे केशरी बिल्ले, पाय आणि डोळ्याभोवतीची त्वचा मैना पक्ष्यांना वेगळे करते. उड्डाणात असताना पंखाच्या खालच्या बाजूस पांढरे टिपके दिसू शकतात. साळुंके जी आपली जोडे बनवतात ती आयुष्यभर असते. मित्र, माणूस जोडी टिकवायला हळूहळू विसरू लागला आहे, मात्र साळुंके पक्ष आजसुद्धा त्यांची जोडी आयुष्यभरासाठी टिकवतात. मात्र एखाद्या पक्षाने आपला जोडीदार गमावला तर लवकरच एक नवीन जोडपं तो तयार करतो, म्हणजे एक नवीन साथीदार तो शोधतो. नर आणि मादी दोघेही त्यांच्या घरट्याचे रक्षण करतात. मात्र एकदा अंडी घातली की मादी हे घरटे प्रबळ करते. ऑस्ट्रेलियाच्या परिसंस्थेसाठी साळुंकी हा एक गंभीर धोका मानला जातो, जिथे त्यांना सर्वात महत्त्वाचे कीटक समस्या असं संबोधलं जातं. साळुंकी पक्षाची घाणेरडी वागणूक जी उंदरासारखी असते, त्यामुळे त्याला उडणारे उंदीर असं म्हटलं जातं. टिश्यू पेपर, टिन फॉईल आणि अगदी सापाचे कातडे देखील कधीकधी मैना त्याचं घरटं बांधण्यासाठी वापरतात. मित्रांनो, साळुंके पक्षाची आपण माहिती ऐकली. आता थोडं पक्षांतर करूया आपण. तर पक्षांतर म्हणजे आता थोडं आपण पक्ष्यांशीच संबंधित पण वेगळ्या विषयाला आपण हात घालूया. पक्ष्यांचा नैसर्गिक मृत्यू हा कसा होतो. तर मित्र हो, तुम्हाला अवतीभोवती वावरताना असं दिसेल की नैसर्गिकरित्या मेलेला एखादाच पक्षी तुम्हाला दिसेल. बाकी सगळे पक्षी हे कोणत्या ना कोणत्या कारणाने मृत होतात.
पक्ष्याचा नैसर्गिक मृत्यू कसा होतो हे आजवर तरी कोणालाही न उकललेले कोडं आहे. आपणास अपघाती मृत्यू झालेल्या पक्ष्यांचे शव बऱ्याचदा दिसते, मात्र नैसर्गिक मृत्यू झालेल्या पक्ष्याचे शव मात्र कधी कुणालाच आढळत नाही. पक्ष्यांचे आयुष्य फक्त काही वर्षांचे असते आणि खूप कमी पक्षी नैसर्गिकरित्या मरण पावतात. जेव्हा पक्ष्यांचे वय होते ते कमजोर पडू लागतात, तेव्हा ते खूप सहज त्यांच्या शिकाऱ्यांच्या तावडीत सापडतात. तर ते जसे इतर शिकारी पक्षी साप, कोल्हे, तरस यांच्या तावडीत हे पक्षी सापडतात. कमजोर झाल्यावर बहुतांश पक्षी आपल्या शिकाऱ्याच्या पासून लपण्यासाठी एखाद्या बिळात किंवा अडगळीच्या जागी जाऊन लपतात. बहुतांश वेळी कोल्हे, तरस, साप हे अशा पक्ष्यांना शोधतात आणि खाऊन टाकतात. हे पक्षी आजारपणातून किंवा नैसर्गिकरित्या मरतात. पक्ष्यांचे शरीर हे आकाराने छोटे असल्याने त्यांच्या शरीराचे विघटन सूक्ष्मजीव काही दिवसांमध्येच करून टाकतात. हे सुद्धा नैसर्गिकरित्या मेलेल्या पक्ष्यांचे शव आपल्याला दिसत नाही, सापडत नाही. यामागचं एक महत्त्वाचं कारण म्हणजे पक्षी मेला की त्याचं शरीर छोटं असल्यामुळे ते किड्या मुंग्या खाऊन टाकतात लगेचच. त्यामुळे आपले नैसर्गिकरित्या मेलेले पक्षी हे आपल्याला सहसा दिसत नाहीत. हे एक महत्त्वाचं त्याच्या मागचं कारण आहे. आता आपण घुबडाविषयी माहिती घेणार आहोत. घुबड हा एक, मगाशी आपल्याला 2 वाक्य घुबडाविषयी सांगितले, तर त्याच्याबाबत आपण थोडी विस्तृत माहिती घेऊ. ज्या पक्ष्यांना रात्री खूप जास्त दिसतं त्याला निशाचर पक्षी म्हणतात. तर घुबड हा एक निशाचर प्राणी आहे. घुबडाला एक बुद्धिमान पक्षी मानलं जातं. प्राचीन ग्रीकमध्ये बुद्धीची देवी अथेन घुबडांच्या रूपात पृथ्वीवर आली असे म्हणतात. भारतीय पौराणिक कथामध्ये असेही सांगितले गेले आहे की घुबड म्हणजे श्रीमंताची देवता लक्ष्मी हिचे वाहन आहे. हिंदू संस्कृतीत घुबड समृद्धी आणि संपत्ती आणते असं मानलं जातं. घुबड एक निशाचर प्राणी आहे कारण दिवसाच्या तुलनेत तो रात्री जास्त दिसतो. हे घुबड अंटार्क्टिका सोडून जगाच्या जवळजवळ सर्वच भागात आढळते. घुबडाच्या पंजामध्ये तीक्ष्ण आणि वक्र नखे असतात, जेणेकरून ते आपली शिकार सहजपणे पकडू शकतात. घुबडांचे कान फारच संवेदनशील असतात, जेणेकरून ते आपल्या शिकाऱ्याच्या हालचालींकडे लक्ष देते आणि शिकारीला पकडते. शिकारीला बरं म्हटलं, शिकाऱ्याला नव्हे. जी शिकार असते आपली तिला हे घुबड आरामात पकडू शकते. घुबड हा एकच पक्षी असा आहे की तो निळ्या रंगातून पाहू शकतो. घुबडाचे सरासरी आयुष्य हे 30 वर्षे असते. घुबडांचे पंख हे विस्तृत असल्यामुळे उड्डाण करताना त्यांच्या पंखांचा आवाज हा जास्त येत नाही. घुबडांना बहुधा मासे खायला आवडतात. ते साप आणि इतर घुबड देखील खातात. बऱ्याच वर्षांपूर्वी घुबड राजांच्या विजयाचे प्रतीक असायचे, परंतु त्याच वेळी घुबड मृत्यूसारखे दुःख पसरवणाऱ्या गोष्टींचे प्रतीक म्हणून देखील मानले जाऊ लागले. असे म्हणतात की मानव आणि घुबड यांच्यातील संबंध खूप चांगले आहेत, परंतु त्यांना घरी उभं करणं हे आपल्या संस्कृतीला अशुभ असं मानलं जातं. जर घुबड मनुष्यावर रागावले तर ते त्यांच्यावर हल्ला करतात. हे पक्षी कधीही कळपात राहत नाही. त्यांना एकटं राहणं आवडतं. ते क्वचितच स्वतःची घरटी बनवतात. इतर वेळी इतर पक्ष्यांनी सोडलेली घरटी ती आपली मानतात. ही घुबडांची थोडक्यात माहिती झाली. मित्र, आता दुसऱ्या आपण माहिती घेणार आहोत तो कावळा पक्षाची. कावळा म्हटल्यावर आपल्या सगळ्यांना माहिती असलेला पक्षी आहे. आपल्यालाच नव्हे तर जगाच्या पाठीवर सगळ्यांनाच जवळपास माहिती असलेला पक्षी आहे. सगळ्या प्राण्यांमध्ये जर आपण कावळ्याचा विचार केला तर सध्याच्या परिस्थितीत कावळा हा सहजासहजी आपल्याला दिसून येत नाही. अशा काही पक्ष्यांच्या प्रजाती आहेत ज्या नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत आणि या सगळ्या गोष्टींना मित्र आपण जबाबदार आहोत. जर आपण कावळ्याबद्दल माहिती घ्यायचं म्हटलं तर हा एक मध्यम आकाराचा पक्षी असून तो त्याच्या बुद्धिमत्तेसाठी देखील प्रसिद्ध आहे. साधारणपणे असे म्हटले जाते की कावळा सुमारे 20 ते 30 वर्षांपर्यंत जगतो, परंतु
काही अभ्यासकांच्या मते त्याचे वय ह्यापेक्षासुद्धा जास्त असते. त्यामुळे कावळ्याच्या सामान्य वयाचा अंदाज लावणं हे तसं कठीण आहे. कावळा हा त्याचे अद्वितीय असे बालपण व दीर्घायुष्याकरता प्रसिद्ध आहे. असे मानले जाते की जर त्याचे नैसर्गिक राहण्याचे ठिकाणचे म्हणजे अधिवासाचे रक्षण केले तर त्याचे आयुष्य आणखीन वाढू शकते. कावळ्याची प्रजनन क्षमता साधारण 2-3 वर्षानंतर विकसित होते. हे वय या पक्ष्यासाठी यौवनाचा दुय्यम टप्पा असून या कालावधीत ते प्रजनन करण्यास सक्षम असतात. म्हणजे 2 ते 3 वर्षाचा कावळा झाला की त्याला तो प्रौढ होतो. कावळे प्रामुख्याने संघटित समुदायांमध्ये म्हणजे ग्रुपमध्ये राहतात व त्या माध्यमातून सामाजिक प्रणाली त्यांची विकसित करतात. कावळ्यांमध्ये एकत्रितपणे काम करण्याची क्षमता आहे व ते त्यांच्या ग्रुपमधील म्हणजे समुदायातील एकमेकांशी संवाद साधतात. कावळा हा एक अत्यंत बुद्धिमान पक्षी असून तो 40 ते 50 किलोमीटर प्रति तास या वेगाने उडू शकतो. त्याची उडण्याची क्षमता त्यांना त्यांच्या आपत्कालीन परिस्थितीत आणि अन्न शोधण्यासाठी फार महत्त्वाची मदत करते. मित्रांनो, कावळ्याबद्दल एक खूप गैरसमज आहेत आपल्याकडे. गैरसमज मानण्यापेक्षा काही अंधश्रद्धेच्या दृष्टीने पण खूप चुकीच्या माहिती आपल्याकडे आहेत. त्यात एक महत्त्वाचे म्हणजे की कावळा हा कावळ्याला एकच डोळा आहे. मित्रहो, आपण एखाद्याचे डोळे तीक्ष्ण आहेत, एखाद्या माणसाचे डोळे तीक्ष्ण आहेत, त्याची नजर तीक्ष्ण आहे असं जेव्हा आपण म्हणतो तर त्याला आपण कावळ्याची उपमा देतो. का रे, कावळ्याची नजर आहे बरं तुझी, असं आपण म्हणतो. तर कावळ्याच्या नजरेची उपमा का देतात तर ते आपण पाहू. कावळ्याला खरंच एकच डोळा असतो का तर ते आपण आता पाहू. कावळा एकाक्ष असतो असं म्हटलं जातं, पण प्रत्यक्षात त्याला दोन्ही डोळे असतात. आता हा गैरसमज कदाचित त्याच्या पाहण्याच्या पद्धतीमुळे झाला असावा असं वैज्ञानिकांचं मत आहे. कारण एखाद्या वस्तूकडे पाहताना कावळा नेहमी मान थोडी तिरकी करून एकाच डोळ्याने पाहतं. म्हणून इंग्रजीमध्ये सुद्धा त्याला दोन्ही डोळे असलेला परंतु एकाच डोळ्याने पाहणारा पक्षी असं म्हटलं जातं. कावळ्याला ॲट अ टाईम एकाच वेळी दोन्ही डोळ्याने पाहता येत नाही. तो एकीकडे पाहायचं असेल तर एका डोळ्याने पाहू शकतो, तिकडे मान तो वळवतो आणि तिकडे पाहतो. दुसरीकडे पाहायचं असेल तर दुसरीकडे मान वळवतो आणि तिकडे पाहतो. त्यामुळे कदाचित तो एकाक्ष पक्षी आहे, म्हणजे एकच डोळा असलेला पक्षी आहे असं मानलं जात असावं असं वैज्ञानिकांचं मत आहे. आपण आणखी एका महत्त्वाचे पक्ष्याची माहिती घेणार आहोत. घार प्रजातीचे पक्षी भारत देशामध्ये मोठ्या संख्येने आढळतात. घार पक्षी हा आकाशात उंच भरारी घेतो आणि हे पक्षी छोट्या कीटकांची शिकार करून आपला उदरनिर्वाह करतात. उंदीर आणि ससा हे घार पक्ष्याचे आवडते शिकार आहेत. घार पक्षी उंच आकाशामध्ये गिरक्या घेतात आणि हा पक्षी आग आणि धुराकडे आकर्षित होतो. जमिनीवर जिथे कचरा जास्त आहे, जिथे गहाण जास्त आहे अशा ठिकाणी घार पक्षी आढळतो. यानंतरचा पुढचा पक्षी आहे पोपट. पोपट हा पक्षी दिसायला खूप आकर्षक असतो. हिरव्या रंगाचा पक्षी आणि लाल रंगाची चोच असलेला हा पक्षी आहे. पोपट पक्षाला नक्कल करण्याच्या गुणासाठी ओळखले जाते. हा पक्षी माणसांची सुद्धा नक्कल करतो आणि इतर पक्ष्यांची सुद्धा नक्कल करतो. भारतामध्ये बऱ्याच लोकांना पोपट पाळण्याचा छंद आहे. पाळीव पक्ष्यांमध्ये सर्वात जास्त प्रमाणात पोपट हा पक्षी पाळला जातो, कारण त्या पक्ष्याचा आवाज खूप गोड असतो. हे पक्षी खूप झुंडीनं राहतात आणि झाडावर सुद्धा झुंडीनंच वस्ती करतात. त्यानंतर शमा पक्षी हे दिसायला खूप आकर्षक असणारे पक्षी आहेत. या पक्ष्यांची विशेष गोष्ट अशी आहे की या पक्ष्याची शेपटी इतर पक्ष्यांच्या पेक्षा आकाराने मोठी असते आणि या पक्ष्यांच्या प्रजाती या जंगलामध्ये राहणे पसंत करतात. त्यानंतर महत्त्वाचा पक्षी राजहंस. या पक्ष्यांच्या 5 प्रजाती जगभरामध्ये विविध ठिकाणी आढळतात. आपल्या भारतात या पक्षाची लेसर फ्लेमिंगो ही प्रजाती आढळते आणि भारतात या प्रजातीला राजहंस असं म्हटलं जातं. राजहंस पक्षी हा खूप आकर्षक आहे आणि त्याचा रंग हा लाल गुलाबी रंगाचा असतो. त्यानंतरचा पक्षी आहे बाज पक्षी. बाज पक्षी हा मांसाहारी प्रकारातील पक्षी आहे आणि तो आपल्यापेक्षा छोट्या पक्ष्यांची शिकार करून उदरनिर्वाह करतो. मेलेले पक्षी आणि मासे देखील हा पक्षी खात असतो. आकाशामध्ये उंच उडण्याची क्षमता यामध्ये आहे. बाज पक्ष्याला मोठी शेपटी असते
छोटी शेपटी असते आणि ते आकाराने मोठ्या असलेल्या घरट्यांमध्ये राहतात. त्यानंतरचा पुढचा पक्षी आहे नीलपंख. नीलपंख हे छोट्या आकाराचे पक्षी असतात. जास्त करून दक्षिण भारतातील पर्वतीय प्रदेशात हे पक्षी आढळतात. या पक्ष्याच्या शरीराचा रंग हा निळा असतो. डोकेसुद्धा निळ्या रंगाचे असते. छोट्या कीटकांना खाऊन हा पक्षी आपला उदरनिर्वाह करतो. या पक्ष्याचा आवाज कावळ्यासारखाच कर्कश असतो. त्यानंतरचा पुढचा पक्षी आहे बहिरी ससाणा. बहिरी ससाणा हा पक्षी खूप वेगवान असतो. जगातील सर्वात वेगवान पक्ष्यापैकी हा एक पक्षी आहे. तो हवेमध्ये उंच उडू शकतो, पाण्यामध्ये पोहू शकतो. हा इतर पक्ष्यांची शिकार करून आपला उदरनिर्वाह करतो. आणि महत्त्वाचं म्हणजे हा पक्षी हवेतल्या हवेतसुद्धा इतर प्राण्यांची शिकार करू शकतो. महत्त्वाचा पक्षी आहे पुढचा शेवटचा चिमणी. चिमणी हा पक्षी पिवळसर रंगाचा असतो आणि काही वर्षांपूर्वी या पक्ष्याची संख्या भारतामध्ये खूप जास्त होती. आपल्या अंगणात त्या काळी भरपूर प्रमाणात चिमण्या दिसत होत्या. मात्र आजकाल चिमण्यांची संख्या ही खूप कमी झाली. चिमण्यांवर अनेक कथा आहेत, कविता आहेत. असा हा चिमणी पक्षी आज हळूहळू कमी होत चालला आहे. त्याची प्रजाती हळूहळू नष्ट होत चालली आहे. मित्रहो, या व्हिडिओमध्ये इतकंच. आपण पुढचा व्हिडिओ सोमवारी पाहणार आहोत. या व्हिडिओमध्ये पक्षी स्थलांतर कसे करतात. मित्रहो, आपल्याला अमेरिकेला जायचं असेल, दक्षिण आफ्रिकेला जायचं असेल, ऑस्ट्रेलियाला जायचं असेल तर आपल्याला विमान लागतं आणि त्या विमानालासुद्धा एक दीड दिवस प्रवास करायला लागतो. एवढं मोठं अंतर आपण कापतो. आपल्याला जर कोणी सांगितलं तर जा रे भाऊ ऑस्ट्रेलियात जा, तर आपण चालत काय किंवा कसंही काय आपल्याला दिशा कळेल का? तर नाही कळणार. आपण एवढे बुद्धिमान प्राणी असूनही आपल्याला ऑस्ट्रेलियात जाण्याचा रस्ता आपल्याला माहिती आहे का? तर नाही माहिती. मित्रांनो, एवढे छोटेसे पक्षी असून ते अचूकपणे कसे उडू शकतात, एवढा लांबचा पल्ला ते कसे गाठू शकतात आणि परत त्यांच्या भूमीत कसे जातात, ही रोचक माहिती आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर मित्रहो, आजच्या भागामध्ये एवढंच. परत भेटू आता पुढच्या व्हिडिओमध्ये एका रंजक माहितीसह, तेही पक्ष्यांबद्दलच्या. त्यामुळे चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा. ही रोचक माहिती, रंजक माहिती चुकवू नका. चॅनलला सबस्क्राईब केले तर तुम्हाला लगेचच नोटिफिकेशन मिळेल. तुम्हाला तो व्हिडिओ पाहण्याची आठवण येईल, कारण ह्याहीपेक्षा चांगला व्हिडिओ तो होणार आहे. त्यामुळे आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करा. मित्रहो, आता इतकंच. बाय बाय.